नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे. तरुणांसाठी जे की ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी. एका ठिकाणी महाराष्ट्रात एका ठिकाणी एक मोठा प्रकल्प चालू होणार आहे. त्याचं उद्घाटनही झालं आहे. तर तो कुठे आणि कधी चालू झाला आहे, नोकरी कधीपासून असणार आहे, काय असणार आहे, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तरुणांनाही त्यांना संधी मिळणार आहे नोकरी करण्याची. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं नवी मुंबईत उद्घाटन झाले आहे. IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रकल्पातून राज्यात तब्बल 36,573 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. ठीक आहे, तर याच्यात बघा काय होणार आहे. 4,000 जणांना नोकरीची संधी. महाराष्ट्रातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरू. 36,573 कोटींची गुंतवणूक. तर बघा, नवी मुंबईत हा प्रकल्प चालू होणार आहे आणि लवकरच त्याचं उद्घाटन तर झालेलं आहे. तर लवकरच नोकरीची सुवर्ण संधी सगळ्या तरुणांना मिळणार आहे. ठीक आहे, राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. नवी मुंबईतील महापे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीचा हा प्रकल्प आहे. यातून राज्यात 2 टप्प्यात मिळून तब्बल 36,573 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 4,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. म्हणजे ह्या प्रकल्पाचे 2 टप्पे असणार आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यात 4,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. IRP हा मराठी उद्योजकाचा महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन बनवणारा अग्रगण्य समूह आहे. या प्रकल्पाअंतर्गत इस्रायल आणि स्पेनमधील कंपन्यांचा समावेश आहे. म्हणजे यात इस्रायल आणि स्पेनमध्येही त्यांनी स्वतःची थोडी गुंतवणूक केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सेमीकंडक्टर चिप हा प्रकल्प RRP ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत उभा करण्यात येत आहे. 2 टप्प्यात हा प्रकल्प होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये 27% वाटा आहे. म्हणजे या प्रकल्पामध्ये फक्त महाराष्ट्र नाही तर इटली आणि फ्रान्स या सरकारचाही 27% वाटा आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प एक मोठा प्रकल्प बनणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 24,538 कोटी एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे. दोन्ही टप्प्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक आहे 36,573 कोटी. राज्यात उद्योग क्षेत्राला कॅपिटल सबसिडी आहे. रेड कार्पेट सुविधा आहे. एक खिडकी योजना असल्यामुळे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे. MMR क्षेत्रच नव्हे तर गडचिरोलीसारख्या भागातही औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तर पुढे ते म्हणाले की जगाचा संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचा असेल तर ही चिप इंडस्ट्री भारतात असावीच लागेल. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने स्वतःची इकोसिस्टम तयार केली आहे. ओके, म्हणजे आपलं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी स्वतःची इकोसिस्टम तयार केली आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल सिस्टीम आपल्या जीवनात बदल घडवतोय. AI मुळे आपली क्षमता बदलली आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे खूप काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत. कोडिंग म्हणा, काही म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला एका मिनिटात सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे. सगळं तो तुम्हाला करून देत आहे. डिजिटल वर्ल्ड आणि AI मुळे आपले जीवन बदलते आहे. त्यामुळे अग्रभागी राहायचं असेल तर ही टेक्नॉलॉजी वापरावी लागेल. भारताने डिझाईन क्षेत्र काबीज केले आहे. त्याला सपोर्ट करणारे तंत्रज्ञान आहे. सेमीकंडक्टर क्षेत्र हेही सस्टेनेबल नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आज सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात होणाऱ्या पुनर्वापर करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला हातभार लागणार आहे. तर हा नवी मुंबईमध्ये जो प्रकल्प आहे तो चालू झालेला आहे. तो फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नसणार, तो पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. 12,000 कोटींची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पातून 4,000 रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र देशासाठी नेतृत्व करेल असं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तर हा नवीन प्रकल्प चालू झालेला आहे. त्याचं उद्घाटनही झालेलं आहे. किती नोकऱ्या देणार हेही ठरलेलं आहे. परंतु अजून त्याचं ॲप्लिकेशन वगैरे काही त्याचं काय म्हणतात आपण ॲप्लिकेशन, त्याला काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे, काय काय एज्युकेशन लागणार आहे, त्याची पात्रता काय असणार ही अजून बातमी यायची आहे. तर बघा, तुम्हाला ज्या तरुणांचं ग्रॅज्युएशन झालं किंवा त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा काही केलं असेल, डिग्री घेतली असेल, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला लवकरच नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. तर तुम्हाला जर अजून पुढची माहिती हवी असेल तर
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा. त्यामुळे तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की लगेच कळेल. कारण ह्या प्रकल्पाची जी रोजगार आहे त्याची अजून तर पात्रता आली नाही आहे की जॉबसाठी काय आवश्यक आहे, काय नाही, वयाची अट किंवा काय. ती बातमी आली की लगेच मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे त्याची माहिती की फॉर्म कसा भरायचा, काय असणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांना लाईक करा आणि जास्त शेअर करा. म्हणजे लोकांनाही कळेल की प्रकल्प चालू झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. तर थँक्यू माझं चॅनल बघितल्याबद्दल, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल शेवटपर्यंत. धन्यवाद.